आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो आले भागा ते करीतो दृढ माझे मन येथे राखावे बांधून आले भागा ते करीतो तुका म्हणे वाटे नको फुटो देऊ फाटे आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो आले भागा ते करीतो पांडुरंगा करू प्रथम वरं पुंडरीकाय दातुन्मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागी तिये दिव्य लोकासी नेली विठाला असो अभंग कडवळण्या अगोदर परिहार देणे गरजेचं आहे। मुंबापुरीतील आपल्या कांदिवली विभागामध्ये गणेश मंदिर सह्याद्री नगर श्री विठ्ठल प्रसादिक भजन मंडळाच्या वतीनं गेली 42 वर्षापासून वैकुंठवासी गुरु हरिभक्तीपरायण वारकरी भूषण प्रति तुकाराम महाराज वैकुंठवासी कोंडाजी बाबा डेरे यांच्या अनमोल प्रेरणेनं मार्गदर्शनानं आदरणीय वैकुंठवासी हरिभक्तीपरायण महादेव महाराज जगताप बीड
यांच्या प्रेरणेनं मार्गदर्शनानं आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य शिवाजी महाराज जगताप यांच्या मार्गदर्शनानं हा उत्सव सुरू आहे. खरं तर एखादा उत्सव सुरू करणं फार सोपं आहे, पण ते टिकवणं फार अवघड आहे. आता मुंबईमध्ये बाबा आता परमार्थ टिकवायला अवघड झालं आहे. खरं तर ह्या विभागामध्ये थोडं बरं आहे, कारण मागे मी मालाडलाही आलो होतो 1-2 कीर्तनांसाठी. इथं परमार्थ थोडा बरा आहे, पण मुंबईमध्ये गेलात तर संपलाय आता. पूर्वी डोंगरीला आपले महादेव बाबा यायचे, कापरेश्वर मंदिरात मुंबईला बाबांची कीर्तनं व्हायची. काय समाज असायचा, पण मुंबईत आता ते राहिलं नाही. म्हणजे सुरू करणं सोपं आहे, पण टिकून ठेवणं अवघड आहे. तसा आपला हिंदू धर्म सुद्धा आता टिकवायला थोडा अवघड झाला आहे. विठ्ठल पण भगवंताच्या कृपेशिवाय कोणतंच कार्य फलद्रूप होत नाही. बरं, ही इच्छा कोणाची आहे? गोस्वामी तुलसीदास म्हणतात, बिनो सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनो सुलभ न सोई. रामाच्या कृपेशिवाय कोणतंच कार्य फलद्रूप होत नाही, म्हणून हे कार्य व्हावं ही रामाचीच इच्छा आहे. विठ्ठल आजचा दिवस म्हणजे शेवटचा जागराचा दिवस. आपण भगवंताची केलेली सेवा आणि त्या सेवेचं फळ आजच्या दिवशी देवाकडे मागायचंय. आणि खरं तर आपण अनेक संतांची प्रमाण पाहतो. काही मागणे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असे. तृणादुपी रघुस्तूल स्तुलादपी याचक. हा कोणाकडे काही मागणारा समाजामध्ये त्याला मान नसतो. महाराज, मागणाऱ्याला मान नसतो, म्हणून आता मागण्याची वेळे आपल्या दरवाजापर्यंत येतात, पण एकदा का देऊन झालं परत काय 5 वर्ष पाहत नाहीत. विठ्ठल शास्त्र सांगतं, मागणारा हा गवताचे वाळलेल्या गवताचं उडून जातं जसं वाऱ्याबरोबर, तसा मागणाऱ्याला समाजात किंमत नाही. आणि आम्ही संसारिक मंडळी आम्ही मागतो काय? देवाकडे काय मागतो? आमची मागणी काय सामान्य माणसाची? वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. आमची मागणीच ती आहे. जे मागितल्यानंतर त्याचा नाशच आहे. कितीही आम्हाला मिळालं तर समाधान होतच नाही. महाराज, संसारामध्ये कितीही संसारिक वस्तू आम्ही मागितल्या तर समाधान होतं का? कितीही मागा. बृहदारण्य उपनिषदामध्ये एक संवाद आहे, याज्ञवल्क्य आणि मैत्रीचा, गार्गीचा. फार गोड संवाद आहे. याज्ञवल्क्य महर्षी त्यांच्या अंतःकरणामध्ये संन्यासाश्रम ग्रहण करावा अशी इच्छा प्रकट झाली. आणि इच्छा प्रकट झाल्यानंतर खरं तर ते संसारी होते. त्यांच्या 2 पत्नी होत्या. एकीचं नाव कात्यायनी आणि दुसरीचं नाव होतं गार्गी. संन्यासाश्रम त्याची दीक्षा घेताना खरं तर जर काय करायचं असेल तर संन्यासाचे 2 प्रकार आहेत. एक विद्वत संन्यास आणि दुसरा विविदिशा संन्यास. विद्वत संन्यास कोणाला म्हणावं? जो ब्रह्मचर्यातून थेट संन्यासाश्रम ग्रहण करतो त्याला विद्वत म्हणावं. त्याला कोणाचीच अनुमती मागण्याची गरज नाही, आपल्या आई वडिलांची सुद्धा नाही. ब्रह्मचर्यातून थेट संन्यासाश्रम ग्रहण करणं. पण ज्या वेळेला एखादा संसारिक असेल, म्हणजे ज्याचा विवाह झालेला असेल, त्याला थेट संन्यासाश्रम स्वीकारता येत नाही. त्याला आपल्या पत्नीची परवानगी घ्यावी लागते. आपण ज्ञानोबरायांचा इतिहास पहा. ज्ञानोबरायांच्या चरित्रामध्ये त्यांचे वडील विठ्ठलपंतांचा इतिहास आलेला आहे. विठ्ठलपंतांच्या अंतःकरणामध्ये संन्यासाश्रम ग्रहण करण्याची इच्छा प्रकट झाली, पण घेता येत नव्हता. कारण रुक्मिणी माता आईसाहेब त्यांना परवानगी देत नव्हत्या. ते पुन्हा विचारायचे, मी जाऊ का? पण आईसाहेब म्हणायच्या, नाही, तुम्ही जाऊ नका. शेवटी एक दिवस भर दुपारच्या वेळेला, मध्यान्नी माधुकरी मागण्याच्या वेळेला विठ्ठलपंतांनी अर्धवटच विचारलं, जाऊ का? आता यांना वाटलं माधुकरी मागायला जाऊ का? ते म्हटल्या, जा. तीच पडत्या फळाची आज्ञा स्वीकारली आणि विठ्ठलपंतांनी संन्यासाश्रम ग्रहण केला. म्हणजेच काय का सांगितलं मी? विविदिशा संन्यास म्हणजे आपल्याला संन्यासाश्रम ग्रहण करायचा असेल, जो गृहस्थी, त्याला आपल्या पत्नीची परवानगी घ्यावी लागते. म्हणून विठ्ठलपंतांनी जशी परवानगी घेतली अर्धवट, तशी याज्ञवल्क्य महर्षींना सुद्धा 2 पत्नी होत्या. एक कात्यायनी आणि दुसरी गार्गी.
याज्ञवल्क्य महर्षींनी विचार केला. आता म्हटले आपल्याला संन्यासाश्रम ग्रहण करायचा आहे. आणि आता या दोघींचा संबंध आहे तो सवतीचा. काय संबंध आहे? सवतीचा. सवत म्हटली की मत्सर आलाच. आणि वादविवाद होण्यासाठी कशावरून वादविवाद होतो तर संपत्तीवरून, धनावरून वाद होतो. मग असं केलं तर आता यांच्यामध्ये वाद होऊ नये आणि मला परवानगी मागायची आहे म्हणून काय केलं, त्यांच्या संपत्तीचे 2 भाग केले याज्ञवल्क्यांनी. जेवढी काही संपत्ती होती संपत्तीचे 2 भाग केले आणि आपल्या पत्नींना बोलावलं. कात्यायनी, गार्गी, तिचंच दुसरं नाव मैत्री, या माझ्या अंतःकरणामध्ये दोघांना बोलू लागल्या. त्यांनी विचारलं, प्राणनाथा का बरं बोलावलं? कात्यायनी, गार्गी, आता मला या संसारामध्ये माझं मन रमत नाही, मला संन्यासाश्रम स्वीकारायचा आहे. मग त्यासाठी तुमच्या उदरनिर्वाहासाठी मी संपत्तीचे 2 भाग केलेले आहेत. एका भागाचा तू स्वीकार कर कात्यायनी, आणि मैत्री एका भागाचा तू स्वीकार कर. कात्यायनी म्हटली, प्रभू आपण संन्यासाश्रम ग्रहण करता आहात, पण माझ्या पोटाचा विचार केला. आणि सारं जग आता कशाचा विचार करते भक्त? कशाचा महाराज? तुकोबरायांचं प्रमाण, या पोटा कारणे गा झालो पांगील जना, नसरेची माय बाप भिका नाही खंडणा, पुढारा म्हणती एक तया नाही करो आशान हे लागे पाठी, आशा बहुधा दाते होता दाते पंढरपुरा ज्ञानज्योती तव रे अख माझा सोयरा. आम्ही कशाचा विचार करतो भक्त? ये पेट बड़ा बाका सबको लगा दिया धोखा धोखा धोखा, देख फकीरा देख सन्यासी, घर घर मांगे टुकड़ा, एक आसन पर कोई नहीं बैठा, पीछे पेट का लकड़ा. ये पेट बड़ा बाका सबको लगा दिया धोखा धोखा धोखा. पोटाचा विचार. कात्यायनी म्हटली, प्रभू माझ्या पोटाचा विचार केला प्राणनाथा तुम्ही, मी तुम्हाला आज्ञा देते तुम्ही संन्यासाश्रम ग्रहण करा. पण ही मैत्री विदुषी होती, ब्रह्मवादिनी होती, ज्ञानी होती. तिनं विचार केला, हे एवढी सर्व संपत्ती सोडून तिकडे चाललेत, संपत्ती सोडून तिकडे चाललेत. म्हणजे इथं नाही ते तिथं मिळतंय. बरोबर की नाही? माणसाला स्वतःला किती मिळालं यात आनंद नसतो, पण दुसऱ्याला किती मिळालं यात आनंद असतो. उत्सुकता असते आपली, ठीक नाही? स्वतःला मिळालं त्यात समाधान नसतं. मग त्यांनी मैत्री म्हटली, प्रभू मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आमच्या तुम्ही संपत्तीचे 2 भाग केलेत, एक कात्यायनीने स्वीकारला, पण मला प्रश्न आहे की तुम्ही का बरं हे सोडून, संसार सोडून तुम्ही तिकडे चाललात? धन संपत्तीमध्ये असं काय नाहीये की जे तिकडं आहे? याज्ञवल्क्य ऋषींनी दिलेलं उत्तर आहे, गार्गी अग अमृतत्वस्य नाशस्ति वित्तेन, धनानं संपत्तीनं अमृतत्वाचा म्हणजे समाधानाचा नाश होतो. म्हणजे कितीही संपत्ती कमावली तरी समाधानच होत नाही. विठ्ठल विठ्ठल पटवून देऊ का तुम्हाला? एक पटवून देतो, ऐका. एकदा एका मंदिराच्या बाहेर भिकारी बसलेला होता. जरा ढोबळ सांगतो. सकाळपासून त्याला काही मिळालं नाही. एक सावकार दुपारच्या वेळेला आला बुवा, आणि त्याच्या अंतःकरणामध्ये वात्सल्य भाव जागृत झाला. त्या सावकाराला असं वाटलं या भिकाऱ्यात दानशूर भाव, काहीतरी याला दान द्यावं म्हणून त्याने खिशात चापसलं तर काहीच नव्हतं. पण तो मारवाडी होता, म्हणजे सावकार होता, सुवर्णकार होता. त्याच्या खिशामध्ये कोपरीमध्ये त्याला 1 तोळा सोन्याचं नाणं सापडलं. आता म्हटलं आपल्या अंतःकरणात काहीतरी दान देण्याचा भाव, दानशूरतेचा भाव जागृत झालाय. आता नाही कसं म्हणावं, किती सोनं वाढू दे. त्याने 1 तोळा सोन्याचं नाणं त्या भिकाऱ्याच्या हातावर दिलं. म्हणा ना तुम्ही, कुणाला? भिकाऱ्याला दिलं. पण ही भिकारी मंडळी फार जितासू असतात बरं. जितासू म्हणजे कळते का तुम्हाला? दिलेलं ते खर्च करत नाहीयेत. तुम्ही ऐकलं असेल पुण्याला मागे एकदा एक भिकारी आपल्या बायकोला असं मारत होता, काठीने ओरडत होता, तुला सांगत होतो मी असं करू नकोस. मारत होता.
लोकांना कळेना सोडवायला गेले. म्हटले अरे बाबा का मारतो बायकोला? अहो म्हटलं हिला सांगत होता असं करू नको. आपण केलंय काय तिने? ती म्हटली ही काय करायची, आम्हाला जे सुट्टे मिळायचे पैसे ना याची ती बंद करून घ्यायची. अशा हजाराच्या नोटा हिने सगळ्या सुट्ट्या पैशांचे बंद केले. 7-8 लाख. आता हजाराची नोट बंद पडली ना. मला काय सांगायचंय, किती लोक खर्च करत नाही. तसं यानं काय केलं, ते सोन्याचं नाणं घेतलं, खर्च न करता तो गेला गावाच्या बाहेर एका पडक्या वाड्यामध्ये गेला आणि हे वाड्यामध्ये एका कोपऱ्यामध्ये एका दगडाखाली त्यानं ते नाणं लपवून ठेवलं आणि आपल्या घरी आला. काही काळानं त्याचं लग्न ठरलं. लग्न झालं सुद्धा असं समजा. लग्न झाल्याबरोबर त्यानं पहिल्याच दिवशी आपल्या बायकोला सांगितलं, बघ तू मला भिकारी समजत असशील पण मी भिकारी नाही, कारण माझ्याकडं एक. त्यानं आपल्या बायकोला पहिल्याच दिवशी सांगितलं. ती आनंदित झाली. म्हटलं ठीक आहे असू द्या. मग काही दिवस उलटले. 4-5 वर्षानंतर त्यांनाही 4-5 पोरं झाली. भिकारी असल्यामुळं झाली म्हणा, झाली मुलं. मुलं वाढू लागली. एक दिवस असाच भर उन्हाची वेळ होती. हा मंदिराच्या बाहेर बसलेला आपल्या घरी गेला, पण त्याला सकाळपासून काहीच भिक्षा मिळाली नाही, काहीच दान मिळालं नाही, कोणीच भीक घातली नाही. घरी कसं जावं म्हणून उन्हापर्यंत थांबला. कारण मुलं उपवाशी असेल, बायको उपवाशी असते, म्हणून तो कसा तरी मध्यान्नी गेला. ऊन डोक्यावर होतं. घरामध्ये गेल्यानंतर पाहतोय तो मुलं वाट पाहत होती, काहीतरी बाबा आणतील खायला देते. यानं याचा चेहऱ्यावरचा भाव बायकोने ओळखला. प्रत्येक पत्नी आपल्या नवऱ्याचा भाव ओळखते. ओळखला की काहीतरी मिळालेलं नाही. पण हिला बसता बसता अचानक आठवलं, उठून उभी राहिली. अहो असं काय करता? लग्न झालं त्याच रात्री तुम्ही मला सांगितलं होतं तुमच्याकडे 1 तोळा सोन्याचं नाणं आहे, काय पेट पाडायचं का त्याचा? जा ना घेऊन या. आता आपल्याला खायला नाही. तो सुद्धा उठला. त्यालाही वाटलं अरे बरं झालं आठवण झाली त्याची. मग तो निघाला. भर उन्हामध्ये अनवाणी पायानं निघाला. भर उन्हा 45-46 डिग्री सेल्सिअस तापमान होतं. आणि त्या नगरीचा राजा आपल्या व्हरांड्यात म्हणजे गॅलरीत येऊन उभा होता हवा खाण्यासाठी. एक चिट पाखरू नाही, वृक्षावर झाडावर सुद्धा नाही, एक पाखरू सुद्धा नाही, कुत्र सुद्धा रस्त्याला नाही. आणि भर उन्हामध्ये ते राजाने लांबवर पाहिलं तर एक मनुष्य आकृती दिसली, अनवाणी पायानं बिन चपलेचा जाताना दिसला. त्याचं अंतकरण कळवळलं, माझ्या नगरीमध्ये एक चिट पाखरू बाहेर नाही उन्हाच्या तडाख्यामुळे, एका कुत्रा सुद्धा नाही, आणि हा मनुष्य प्राणी अनवाणी पायानं, अशी त्याला काय गरज आहे? तो निघालाय. त्याचं अंतकरण हळहळलं आणि त्याने हाक मारली, प्रधानजी कोण आहे हो? कोण आहे तो? त्याला घेऊन या इकडं. का बरं तो घराच्या बाहेर पडलाय? त्याला आणलं. विचारलं राजानं, अरे बाबा तुला काय झालंय? का बरं अनवाणी पायानं निघालास? त्यानं खरं खरं सगळं सांगितलं. कारण पूर्वीचे भिकारी सुद्धा खरं बोलत होते. त्यांनी सांगितलं, महाराजजी मला अनेक वर्षापूर्वी एक सोन्याचं नाणं मिळालं. आता मला गरज आहे, माझ्या मुलांना काय उपवाशी आहेत हो, म्हणून मी गावाच्या बाहेर पडक्या वाड्यामध्ये मी ते नाणं लपवून ठेवले, ते आणायला चाललो. राजा म्हटला, अरे तुला सोन्याचं नाणंच पाहिजे ना? थांब मग प्रधानजी, 1 तोळा सोन्याचं नाणं आणा. द्या बरं याला. त्याच्या हातावर सोन्याचं नाणं दिलं. त्यानं घेतलं आणि राजानं उत्सुकतेने विचारलं, आता तू घरीच जाणार ना? तो म्हटला, नाही राजा, मी नाणं घेईन, बाजारात जाईन, हे नाणं विकीन, त्याची एक चप्पल घेईन आणि त्या पडक्या वाड्याकडे जाईन. राजा म्हटला, अरे बाबा तुला अजून समाधान नाही का? प्रधानजी 10 सोन्याची नाणी आणा. द्या बरं याला. 10 सोन्याची नाणी दिली. आणि मग परत उत्सुकतेने विचारलं राजाने, अरे बाबा आता काय करशील? तो म्हटला, महाराज आता सुद्धा मी एक मोडीन, एक चप्पल घेईनच आणि रिक्षा भाड्याने करेन आणि त्या पडक्या वाड्याक जाईन. अरे तो म्हटलं तुझं अजून समाधान नाही? प्रधानजी 100 सोन्याची नाणी आणा. द्या बरं याला. 100 सोन्याची नाणी दिली. अरे म्हटले आता काय करशील? तो म्हटला, राजा यातली 10 मोडीन, चप्पल तर घेईनच, एक स्वतःची नवीन गाडी घेईल आणि त्या पडक्या वाड्यात. राजा म्हटलं, रे तुझं अजून समाधान नाही? प्रधानजी ऐसा करा, असं करा, माझ्या राज्याचे 2 भाग करा आणि 1 भाग याला अर्ध राज्य दान देऊन टाका या भिकाऱ्याला.
प्रधानजी आले, नकाशा आणला, 2 भाग केले. त्याला विचारलं, बाबा सांग आता तुला कोणता भाग पाहिजे? तो म्हटला, राजा पडकावाडा कुठं आहे? मला काय सांगायचं कळलं ना. संसारात कितीही कमावलं तरी समाधान नाही विठ्ठल. तर हे का सांगितलं मी? याज्ञवल्क्य ऋषी आपल्या बायकोला सांगतात, अमृतत्वस्य नाशस्ती वित्तेनं, धनानं समाधानाचा नाश होतो. म्हणून मी काय करतोय, मी संन्यासाश्रम ग्रहण करतो. म्हणजेच काय, संसारामध्ये समाधान, काहीही केलं तरी संसारामध्ये समाधान नाही. बरोबर आहे. हा, आता बघा, मग समाधान जर कुठं असेल तर कुठं आहे? समाधान याचाच दुसरा अर्थ आहे सुख. बरोबर, पटतंय ना तुम्हाला? समाधान याचा अर्थ काय आहे? सुख. आणि सुख जर कोण असेल तर या जगतामध्ये जो पूर्ण आहे त्यालाच सुखाची उपमान आहे. जो पूर्ण आहे त्यालाच आनंदाची उपमा आहे. जो पूर्ण आहे तोच सत्य आहे या जगतात, बाकी दुसरं काहीच खरं नाही. मग या जगात पूर्ण काय आहे? तर एकच आहे. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेव विशिष्यते. या जगतामध्ये जर पूर्ण कोण असेल, सुख जर कोण असेल, सुख जर आम्हाला प्राप्त करायचं असेल, समाधान जर आम्हाला प्राप्त करायचं असेल, तर त्याला आपलं म्हटलं पाहिजे. म्हणजे कोणाला? परत सांगू, त्याला आपलं केलं पाहिजे. त्याला आपलं केल्याशिवाय तिने विना जीवा सुख नो हे, तिने विना जीवा सुख नो हे, तिने विना जीवा सुख नो हे, तिने विना जीवा. पुन्हा तो एक देव करून घ्यावा, हा पुन्हा तो एक देव करून घ्यावा, हा पुन्हा तो एक देव करून घ्यावा, हा पुन्हा तो एक देव करून घ्यावा. तेने बिना जीवा सुख नव्हे, तेने बिना जीवा सुख नव्हे, तेने बिना जीवा सुख नव्हे. रती माईक दुःखाची जनती, हे रती माईक दुःखाची जनती. दुःखाची जनती, दुःखाची जनती. त्याला आपलंसं म्हटल्याशिवाय सुख प्राप्त होत नाही. म्हणून बघा, त्याला आपलं म्हटलं पाहिजे. पण आपण त्याला आपलं म्हणत नाही. मग आम्ही संसाराला आपलं म्हणतो. पण तरी सुद्धा संसारामध्ये आम्ही प्रगती कशाला म्हणतो? प्रगती, संसारात प्रगती कशाला म्हणतो? बघा, ऐका. एक तर काहीतरी मिळवावं, सूत्र, जीवन जगण्याचं सूत्र. काहीतरी मिळवावं, मिळवलेलं वाढवावं आणि वाढवलेलं जोपासावं. बरोबर? परत सांगू, संसारामध्ये काहीतरी मिळवावं, मिळवलेलं वाढवावं आणि वाढवलेलं जोपासावं. आम्ही सुद्धा संसारात जगतो, मिळवण्याचा प्रयत्न करतो, मिळवतो, धन संपत्ती प्राप्त करतो की नाही. आम्ही महिनाभर कामावर जातो आणि काय मिळवतो? वित्त, पगार, संपत्ती. मग तो मिळालेली संपत्ती असेल, पगार असेल, जे मोल असेल, आम्ही ते वाढवण्याचा प्रयत्न करतो. मग मिळवलेलं वाढवायचं, वाढवतो की नाही. वाढवण्यासाठी आम्ही काय करतो? पूर्वी, आता मला वाटतं 9-10 वर्षापूर्वी लोक कोण ट्विंकलमध्ये टाकायचं होतं का? असं टाकलंय का कोणी? कोण ते काही वेगवेगळ्या बघा होत्या, दाम दुप्पट एका महिन्यात डबल करून देणारे होते, काही वर्षानं डबल करून देणारे होते. काय मिळवलं, मग ते वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करतो. मग वाढवण्यासाठी काय करतो? मग आता आपण आपली तरुण मुलं जी कमावणारी आहेत बघा, सर्व क्षेत्रातली म्हणजे IT, मग ते काय करतात? म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात, काही स्टॉक्स घेतात, शेअर्स घेतात. कशासाठी? वाढवण्यासाठी. मग जी वाढवलेली संपत्ती आहे ती टिकलच असं. मार्केट कधी डाऊन झालं, आता झालंय बरं, झालं, आणि कधी क्रॅश झालं की गेलं ना.
म्हणजेच मिळवलेलं वाढवण्यासाठी प्रयत्न करतो, पण वाढवलेलं तसंच राहावं. काय वाढवलेलं तसंच राहावं अशी प्रत्येकाची इच्छा आहे. म्हणजे मिळवावं, वाढवावं आणि जोपासावं म्हणजे क्षेम. बरोबर. आता हे संसारातलं मी सांगितलं, कमवावं, कमवलेलं वाढवावं, वाढवलेलं जोपासावं. तसं संसारामध्ये प्रगतीच त्याला म्हणतात. कशाला? आहे त्या परिस्थितीतून पुढे जाणं. म्हणजे जर झोपडपट्टीमधले 10 बाय 10चं रूम आहे, पण नंतर आपण त्याचंच डबल केलं, वाढवलं, नंतर 3 माळ्याचं केलं, 3 BHK. म्हणजे काय केले? आपली जीवनामध्ये प्रगती केली. एकच रूम होता, त्याचे 2 रूम घेतले. काय म्हणतात याला? प्रगती. बोला, काय म्हणतात? प्रगती. आहे त्या परिस्थितीतून पुढे जाणं याला काय म्हणायचं? प्रगती. म्हणजेच एक घराचे 2 घर करणं याला म्हणतात प्रगती. बरोबर. 10 एकर जमीन आहे, त्याची 50 एकर करणं याला काय म्हणतात? प्रगती. एक बायको आहे, याला काय म्हणतात? म्हणजे आहे त्या परिस्थितीतून पुढे जाणं याला काय म्हणतात? बोला मोठ्यानं. प्रगती. पण तुकोबाराय म्हणतात, मला असं पुढे जाणं फार भीती वाटते हो. तुकोबाराय यांचं प्रमाण आहे की मला हे पुढे जाण्यामध्ये फार भीती वाटते. चालता वाट पुढे भय वाटते चित्ती, चालता वाट पुढे भय वाटते चित्ती, बहुत जण गेले नाही आले मागुती, बहुत जण गेले नाही आले मागुती, न देखे काय झाले कान तरी ऐकती, न देखे काय झाले कान तरी ऐकती, बैसलो संधी भागी तुझ धरोणी चित्ती, बैसोल संधी भागी तुझा करून बैसलो संधी भागी तुझ धरोणी चित्ती, बैसलो संधी भागी तुझा करून आता माझी करी चिंता दान देई भगवंता, हाती पोटी नाही कोणी दिवाळीच्या जाण संता, आता माझी करी चिंता दान देई भगवंता, पाठी पोटी नाही कोणी देवी सज्जन संता. चालता वाट पुढे भय वाटते चित्ती. पुढं जाणं प्रगती आहे ना, पण तुकोबाराय म्हणतात नाही, मला भीती वाटते. चालता वाट पुढे भय वाटते चित्ती, बहुत जण गेले नाही आले मागोती, न देखे काय झाले, त्यांचं काय झालं हे कानाने सुद्धा मी ऐकलं. मग आता मी काय केलं? ह्या मध्यभागी बसलोय. काय झालंय मला कळे ना आता काय करावं. बैसलो संधी भागी, हे देवा आता तुला अंतकरणात धरून मी मध्यभागी बसलोय. आता इकडं जायचं का इकडं जायचं? असं प्रत्येक मार्गात अनेक वाटा असतात. महाराज एखाद्या गावाला जायचं असेल ना, बऱ्याच वाटा आहेत. काही वाटा अशा असतात की त्या फक्त पायानंच जाऊ शकतात, त्याला म्हणतात काय? पायवाट. काही वाटा अशा असतात की त्याच्यावर सायकल, 1 चाकी 2 चाकी जाऊ शकतात, बळबळ जाऊ शकतात. काही वाटा अशा असतात की त्याच्यावरती 3 व्हीलर, थोड्या छोट्या गाड्या जाऊ शकतात. काही वाटा अशा असतात का की राजमार्ग असतात, सर्व वाहनं त्या वाटेने जातात. तुकोबाराय म्हणतात पण मला आता भीती वाटते पुढे जाण्यासाठी. म्हणजे प्रगती परमार्थात पुढे जाण्याला नाही म्हणत. काय नीट ऐका, परमार्थात प्रगती पुढे जाण्याला नाही म्हणत. मग परमार्थात प्रगती कशाला म्हणतात? की मागे येण्याला. विठ्ठल तर संसाराचं सूत्र सांगितलं, मिळवावं, वाढवावं, जोपासावं. परमार्थात सुद्धा तसंच आहे. मग इथं मिळवायचं तर काय मिळवायचं? इथं मिळवायचं तर भाव मिळवायचा. कारण भक्तीमध्ये जर भाव नसेल, भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती, काही न लगे एक भावाची कारण. तुका म्हणे आन विठोबाची. बरं भाव म्हणजे काय हो? येईल सांगता कोणाला? भाव म्हणजे काय?
भाऊ नाही हो, भाव. भाव म्हणजे काय? भाव म्हणजे काय? देवाला वश करायचं असेल तर भावाशिवाय देव वश होत नाही. भावेन देवम कलया नरेंद्रम धनेन कांता कपटेन शत्रू सत्येन मित्र कृपयाच पुत्र ज्ञानेन मोक्षम वशमानयंती. देवाला वश करायचं असेल तर भाव लागतो. भाव म्हणजे काय? तर भाव म्हणजे प्रेम. बोला सर्व काय? भाव म्हणजे काय? भाव म्हणजे प्रेम. देव आणि भक्त यांच्यामधला प्रेमाचा संबंध यालाच म्हणतात भाव. विठ्ठल. भाव म्हणजे प्रेम. खरं तर एक गंध नावाचा कवी आहे महाराज, त्यानं ह्या प्रेमाला भावाला रती म्हणतो. तो रती गंध नावाचा अकबर बादशाच्या पदरी नवरत्नांमधला एक कवी होता गंध नावाचा. त्यानं ह्या प्रेमाला नाव दिलं रती. रती ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात ना रतलिये. रतलय म्हणजे रममान होणं. तर गंध नावाच्या कवीने एक कवण केले. ऐका, गोड आहे फार. हा, वाजवा महाराज. बघा, त्याला म्हटले त्यांनी प्रेमाला भावाला रती. हा, रती बिन राज रती बिन पाठ रती बिन छत्र नहीं एकटी को. रती बिन साधु रती बिन संत रती बिन यौवन होन जपी. रती बिन मात रती बिन सास रती बिन मानस लागत फीको. गंध कहे सुन शाह अकबरना न रहे रति बिन एक रति को. भाई न रहे रति बिन एक रति. रति बिन राज रति बिन पाठ रति बिन छत्र नहीं एकटी को. रति बिन साधु रति बिन संत रति बिन यौवन हो न जब. रति बिन मात रति बिन सास रति बिन मानस लागत फिको. गंध कहे सुन शाह अकबरना न रहे रति बिन एक रति को. न रहे रति बिन एक रति को. न रहे रति बिन एक रति को. कळलं की नाही तुम्हाला? एवढं लक्षात ठेवा. रती बिन मानस लागत फिको. रती बिन राज प्रेमाशिवाय राज्य. एकच राज्य होऊन गेलं. क्षत्रिय कुलवतंस गो ब्राह्मण प्रतिपालक राजाधिराज योगीराज छत्रपती शिवाजी महाराज की एकच राज्य प्रेमाचं होऊन गेलं आतापर्यंत. विठ्ठल विठ्ठल. रति बिन राज रति बिन पाठ रति बिन छत्र नहीं एकटी को. रति बिन साधू प्रेमाशिवाय. रति बिन संत रति बिन यौवन हो न जब. रति बिन मात रति बिन सास रति बिन मानस लागत फिको. प्रेम जर नसेल, पण तेच प्रेम कोणावर, संसारात कितीही प्रेम करा कुणावरही, महाराज हळूहळू त्याचा क्षय होत जातो. संसारातलं प्रेम सांगू का नको सांगू? सांगू नको? संसारातलं प्रेम दिवसेंदिवस महाराज घटत जातं. पण परमार्थात काय काय व्हायचं असेल तर प्रेमच कमावं लागतं. तुम्हाला पटवून देतो. नवीन नवीन लग्न जर झालं, लग्न झाल्यानंतर बोळवणी होते, आता जाऊ द्या, बाकी विस्तार करत नाही. आणि मग त्या मुलीला घरी गेल्यानंतर नवरदेवाच्या घरी मुलगी जाते. तिला लगेचच घरात काही कोण सोडत नाही. मग तिला दरवाजाच्या जवळ गेल्यानंतर मध्ये एक स्पीड ब्रेकर लागतो. माहिती आहे तुम्हाला कोणता? काय म्हणतात त्याला? उंबरा. पण त्या उंबऱ्याच्या इथं एक अजून कोणतरी उभं असते. कोण असते उभी? कोण? महाराज तुमच्याकडे तुम्हाला नाही ना अनुभव त्याचा? बरं, त्या उंबऱ्याच्या इथं कोण असते उभं? मग ती काय करते? आले आल्या स्वागत करते, ओवाळती, जा बाई घरात असं म्हणते का? मग काय करते? दार आणि तशीच उभी राहते. मग काय म्हणते? ती दरवाजा धरते आणि मग दरवाजा धरून येते ना, तुमच्या पाठ आहे ना, म्हणाल का? मग ती हात धरून काय, दार धरील म्हणू का? दार धरील दार वंटी दार धरील दार वंटी उभी राहिले चवकटी उभी राहिले चवकटी तिळ तांदूळ दळीले गहू तिळ तांदूळ दळीले गहू त्याच्या चपात्या केल्यात नऊ त्याच्या चपात्या केल्यात नऊ
काही गुजरनीशी बोलती काही लेका पुली मागती बाई लेका पुली मागती बाई. आणि मग एखादी म्हातारी म्हणते आजीबाई असतात त्या म्हणतात अगं बाई अगं तिचं मागणं भांडणं काय आहे ते ऐक. ती काय म्हणते लेका पुली मागती बाई. मग तो नवऱ्याला म्हणते तू सांग तिला होईल आम्हाला देऊ होईल आम्हाला देऊ पण तरी सुद्धा ती तिला सोडत नाही. मग काय म्हणते आता नाव घे. आणि मग ती पहिल्याच दिवसाचं पहिलंच प्रेम आणि त्या प्रेमाच्या भरात हे लांब लचक नाव घेते महाराज. का हसू तुमची इच्छा आहे का नाव घे असं लांब लचक नाव घेते. तुम्हाला एवढंच पाहिजे महाराज. बघा ऐका आता येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते. खिडकी लागली कानाला अडकीत त्याला 3 तरा पान खातो करा करा दम घाम येतो दरा दरा. तिकडून आला व्यापाऱ्याने दिली सुपारी दिली वाण्याला. हंडा घेतला पाण्याला पाणी आणलं गंगेचं. वाडा बांधला भिंगाचा. वाड्यावर वाडे 7 वाडे. एका वाड्यात होता पलंग. पलंगावर होती गादी. गादीवर होती उशीवर होती कबशी दिली पाहुण्यानं पाहिलं भिंतीवर होतं घड्याळात वाजला 1. विठो पाटलाचं नाव घेतो पांडुरंग डुंबऱ्याचा लेख विठ्ठल. तुम्हाला असं पाहिजे बरं. पण मला काय सांगायचंय हे तिचं पहिल्या दिवसाचं प्रेम आहे. काही वर्ष निघून जातात मग तिला म्हणतं कोणीतरी नाव घे बाई. ती म्हणती केंद्र दूध केंद्र माझ्या नशिबी आलं काळं उंदर. मला काय सांगायचं हसू नका हसण्यासाठी नाही सांगितलं. काही काळानं प्रेम तिचं संसारातलं पण परमार्थात तसं नाही. परमार्थामध्ये आम्हाला प्राप्त करावं लागतं ते प्रेम. मग प्रेम प्राप्त करायचं असेल तर त्याची इन्कम सोर्स आहेत 5. ऐका बरं आता नीट लक्ष देऊन ऐका. 5 इन्कम सोर्स आहेत. 5 मार्गानं आम्हाला देवाचं प्रेम प्राप्त होतं. मग 5 मार्गातला पहिला मार्ग आहे देवाला पाहिल्यानं प्रेम प्राप्त होतं. बोला कशानं देवाला पाहिल्यानं. दुसरा मार्ग आहे आपल्या जीवनामध्ये जर संतांचा संग घडला तर प्रेम प्राप्त होतं. तिसरा मार्ग आपल्या जीवनामध्ये जर काही सुकृत असेल आमच्या पदरी तर प्रेम प्राप्त होतं. चौथा मार्ग आपण भगवंताच्या कथा श्रवण केला तर भगवंताविषयी अंतःकरणामध्ये प्रेम प्राप्त होतं. आणि 5वं आपली जर परंपरा असेल वंश परंपरा तर आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम प्राप्त होतं. हे 5 इन्कम सोर्स विठ्ठल. म्हणून मगाशीच सांगितलं भगवंत संसारात जसं आम्हाला प्राप्त करायचं असेल ते संपत्ती धन तसं परमार्थात आम्हाला काय प्राप्त करावं लागतं तर देवाचं प्रेमभाव. मग तो प्रेमभाव प्राप्त करण्यासाठी पहिलं देवाला पाहिल्यानं प्रेम कुणाला मिळतं तर आपण अनेक वेळा किंवा उद्याच्या कीर्तनात महाराजांच्या मुखातून आपण ऐकाल. गोकुळातल्या ज्या गोपिका आहेत ना त्यांना प्रेम प्राप्त झालं फक्त देवाला. कारण त्याचं रूपच असं होतं त्याचं स्वरूपच असं. अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम. तुम्ही गोपाल कृष्णाचं स्वरूप पहा महाराज. कारागृहात जन्माला आला. आई वडील जेलमध्ये होते कारागृहात तरी ते हसतोय. एवढंच नाही तुम्ही पहा श्रीकृष्ण परमात्म्याचं मुख कमल पहा. जेव्हा 5व्याच दिवशी 5वीला ती पुतना राक्षसीन आली आणि ते विषासारखं दूध पित असताना सुद्धा तो हसतोय. मुख कमल त्याचं. एवढंच नाही लहानपणीच रांगत असताना कागासूर बकासूर किती संकट आली महाराज तरी सुद्धा त्याचा चेहरा मुख कमल पहा तुम्ही. गोड हसतोय. आमच्या जीवनात थोडा काही त्रास झाला तर आपल्या थोबाडाकडे पाहवत नाही महाराज. पण भगवान गोपाल कृष्णाकडे पहा. माथे पे मुकुट देखी चंद्रिका की चटक देखे छाती की लटक देखे रूप रस पीजिए लोचन विशाल देखे गले कुंज माल देखे आधर रसाद देखे चित्त चोप कीजिए कुंडल की हलन देखे पलकन की पलन देखे चलकन की चलन देखे सर्वस्व दीजिए पीतांबर छोर देखे मुरली की घोर देखे सावर की ओर देखे और त्याचं स्वरूपच असं आहे. गले में वैजंती माला बजावे मुरली मधुर बाला श्रवण में कुंडल झलकाला नंद के
सी झलक ललित छबी श्यामा प्यारी की. बस कळालं तुम्हाला. पाहिल्यानंतर त्या गोपिकांना पाहिली या वेद लावी, प्रेम प्राप्त झालं, पटलं तुम्हाला. गोपिकांना गोकुळातल्या गवळणी गोपाळ गोपी एवढंच नाही, अहो गोवर्धन पर्वताला सुद्धा भानुदास महाराज म्हणतात ना, वृंदावणी वेणू कवणाचा माये वाजे, वेणू नादे गोवर्धन गाजे पुच्छ पसरुणी. म्हणजेच गोकुळातल्या गवळणींना नाही, निसर्गाला सुद्धा भगवान गोपाल कृष्णाला पाहिल्यानंतर आनंद व्हायचा. म्हणजे त्याचं पहिलं कारण काय सांगितलं इन्कम सोर्स मी, देवाला पाहिल्यानं प्रेम प्राप्त होतं. बरोबर कळालं तुम्हाला, पटलं ना पाहिल्यानं. दुसरं काय सांगितलं होतं मी, आपल्या जीवनामध्ये जर संतांचा संग घडला तर प्रेम प्राप्त होतं. उदाहरण पहा, 42 वर्ष झालं संतांचं त्यावेळेला वैकुंठवासी हरिभक्तीपरायण कोंडाजी बाबा डेरे यांचं मार्गदर्शन प्रेमाचं मिळालं नसतं तर इथे परमार्थ रुजला असता का? वैकुंठवासी हरिभक्तीपरायण महादेव बाबा जर जगताप महाराज जर नसते तर इथं प्रेमाचा अंकुर फुटला असता का? म्हणजेच काय की इथं प्रेम जे जागृत झालं संतांच्या संघाने सतसंगामध्ये. एवढंच नाही, श्रीमद भागवत महापुराणामध्ये जेव्हा व्यास महर्षींचं अंतकरण खिन्न झालं, 17 पुराणांची निर्मिती झाली पण मन प्रसन्न नव्हतं. म्हणून काय करावं, तितक्यात त्यांच्या भाग्यानं नारद महर्षींचं आगमन झालं आणि नारद महर्षींनी व्यास महर्षींना आपल्या जीवनातला प्रसंग सांगितला. व्यासा, तुम्ही 17 पुराण निर्माण केली आहेत पण आतापर्यंत तुमच्या अंतःकरणात भगवंताविषयी प्रेमभाव जागृत झाला नाही. कशानं होतं मी सांगतो. माझ्या जीवनामध्ये मी एका दासीचा पुत्र होतो. नारद महर्षी सांगतात आपला पूर्वजन्मी इतिहास. मी एका दासीचा पुत्र होतो, वडिलांचं छत्र हरपलं होतं. नारद महर्षी म्हणतायत व्यासा ऐका. आणि मग एक दिवस माझी आई दासी एका राजाच्या दरबारामध्ये दास्यत्व करण्यासाठी जायची. वाटेत येता येता एक दिवस तिला सर्पदंश झाला आणि माझी आई गेली. मी एकटाच राहिलो, कोणच नव्हतं माझं. पण माझ्या भाग्यानं चातुर्मासासाठी काही साधू मंडळी आमच्या गावात आली. मी त्यांच्याबरोबर राहिलो. त्यांच्याबरोबर काहीच कळत नव्हतं. साधूंनी सुद्धा त्यांची सेवा करायची, तिथेच राहायचं, त्यांच्याबरोबरच खायचं, तिथेच झोपायचं. पण चातुर्मास संपल्यानंतर ती मंडळी निघाली. मला फार दुःख झालं, काय करावं कळेना. कारण त्यांच्या संगतीत काहीच कळत नव्हतं पण त्यांच्या संगतीत राहून माझ्या अंतःकरणात प्रेमभाव जागृत झाला आणि माझा पुढचा जन्म नारद महर्षींचा मिळाला. हे व्यासांना सांगतात. व्यास महर्षींचं भाग्य उजाळाला आलं कारण नारद महर्षींची भेट झाली. आणि जसं बघा, एखाद्या बाभळीला किंवा बोरीला चंदनाचा वास येतो का? हा नाही, बोरीला चंदन ते बोरी व्यापिल्या संताने सरिता केलो तैस. संतांच्या संगतीत जसं चंदनाच्या वृक्षाच्या बाजूला बोरी आणि बाभळीची झाडं वृक्ष जरी असली, जरी त्यांच्यामध्ये तो गुण नसला तरी चंदनाचा गुण आपोआप लागतो. म्हणून मला एक सांगायचंय, परमार्थात किंवा आपण कुठेही सोसायटीत राहत असाल मोठ्या, तिथं एखादा बुवा असला तो संपूर्ण सोसायटीचा उद्धार करतो. विठ्ठल तसंच व्यास महर्षींना म्हटले, महर्षी गुरुजी सद्गुरू तुमची भेट झाली, तुमचा संग झाला, माझ्या अंतःकरणामध्ये आता प्रेमभाव जागृत झाला. आणि मग व्यास महर्षींनी श्रीमद भागवत महापुराणाचा प्रारंभ केला. जन्मांद्यस्य तोन्वयादितरतश्वार्थे शोधने विज्ञासोराट तेने ब्रह्मा हृदयादि कवये मुयन्ति सूर्या तेजो वारी मृदा यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धामना स्वेन सदा निरस्तु कुहकम सत्यम परम धीमहि. मुखातून श्लोक निघाला. एवढंच नाही, त्याच वेळेला अंतःकरणात समाधान सुद्धा झालं. म्हणून व्यासांनी शेवटचा श्लोक लिहिला, नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस्य नमामि हरिम परम. म्हणजे व्यासांना सुद्धा समाधान झाला. आणि तदनंतर व्यासांनी कधीच लेखणी आपल्या हातात घेतली नाही. तुकोबरायांच्या अंतःकरणामध्ये सुद्धा असा एक प्रसंग आला की त्यांना ह्या परमार्थाची वाटचाल करत असताना बघा, संतांचा संग तर घडला. जसा व्यासांना आनंद अनुभव आला तसा तुकोबारायांना सुद्धा आला. तुकोबारायांचे अनेक प्रमाण आहे. म्हणजे संतांच्या संगतीत राहिल्यानंतर अंतःकरणात प्रेम जागृत होतं. मी दुसरा मार्ग, पहिलं काय सांगितलं, पाहिल्यानं. दुसरं, संतांच्या संगतीत राहिल्यानं प्रेम प्राप्त होतं. तिसरं काय सांगितलं होतं, भगवंताच्या कथेचं जर श्रवण केलं तर अंतःकरणात प्रेमभाव जागृत होतो. कुणाला? पुराव्यानं सांगतो. श्रीमद भागवतामध्ये रुक्मिणी मातेचं चरित्र आहे, रुक्मिणी संयमवर. खरं तर रुक्मिणी मातेनं कधी कृष्ण परमात्म्याला पाहिलंच नाही.
मग ती रोज आपल्या नगरीमध्ये म्हणजे आपल्या विदर्भामध्ये कौंडण्यपुरात, महाराष्ट्राची बरं रुक्मिणी माता, आपला जावई गुजरातचा आहे पण कृष्ण द्वारकेचा गुजरातचा नाही बरं, आपली रुक्मिणी माता कौंडण्यपुरामध्ये काही भाट यायचे, नारद महर्षींसारखे विणा वाजवत आणि कृष्णाचा लीला गायचे. रुक्मिणी मातेनं कधीच देवाला पाहिलं नाही, फक्त लीला ऐकल्या. तो देव कसा आहे ऐकून अंतःकरणामध्ये प्रेमभाव जागृत झाला आणि हृदयाच्या अंतःकरणामध्ये तिने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची मूर्ती कोरली, प्रेम जागृत झालं. आणि मग जेव्हा तिचा विवाह ठरला, रुक्मी म्हणजे तिच्या भावानं शिशुपालाशी विवाह ठरवल्याबरोबर तिनं प्रेम भाव जागृत झाला आणि तिने हातामध्ये लेखणी घेतली आणि लिहिलं श्रुत्वा. श्रुत्वा म्हणजे फक्त ऐकलं. हे त्रिभुवन सुंदरा, मी तुला फक्त ऐकलंय आणि म्हणून तुझं रूप माझ्या अंतःकरणात प्रकट झालं. पत्र लिहिलं आणि ते रुक्मिणीने पत्र सुदैव ब्राह्मणाहाटी द्वारकेला पाठवलं. अंतःकरणात प्रेमभाव जागृत झाला फक्त कथा ऐकून आणि भगवान श्रीकृष्ण आले आणि तिचं हरण करून गेले. म्हणजेच कथा ऐकल्यानं सुद्धा प्रेम प्राप्त होतं, पाहिल्यानं, सतसंगानं आणि तिसरं काय सांगितलं, कथा श्रवण ऐकल्यानं. चौथा मार्ग मी काय सांगितलं होता, आपल्या जीवनात जर सुकृत असलं ना तर प्रेम जागृत होतं. सुकृत कुणाला बरं मिळालं, सुकृतानं प्रेम कुणाला मिळालं हे सांगता. रोज ऐकता तुम्ही अभंग, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी. विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठल भूतकल्प तया फळाचे महाद्वीप पातली प्रभो. मला प्रेम मिळालं माझ्या अनंत जन्माची पुण्याई म्हणजे सुकृतामुळं. सुकृतानं प्रेम कुणाला मिळालं बोला ना, ज्ञानोबारायांना. ज्ञानोबारायांना पाहिल्यानं प्रेम कुणाला मिळालं विसरले, कुणाला, गोपिकांना. सतसंगानं प्रेम कुणाला मिळालं, नारदांना. तिसरं काय सांगितलं होतं, कथा श्रवण केल्यानं प्रेम कुणाला मिळालं, रुक्मिणी मातेला. सुकृतानं प्रेम कुणाला मिळालं, ज्ञानोबारायांना. कुणाला, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. ज्ञानोबारायांचा अभंग आहे ना, रूप पाहतो लोचनी, सुख झाले माझं अनेक जन्माचं सुकृत. आणि पाचवं सांगितलं होतं परंपरेनं प्रेम. सांगा बरं परंपरेनं कुणाला मिळालं, मी सांगू का, वंश परंपरा. लहवीतकर बाबांची चाल आहे, म्हणू का, वंश परंपरा दास मी अंकित, वंश परंपरा दास मी अंकित, परंपरा दास मी अंकित, वंश परंपरा दास मी अंकित. वंश परंपरा दास मी अंकित, वंश परंपरा दास मी अंकित, वंश परंपरा दास मी अंकित, वंश परंपरा दास मी अंकित. का मोगलिता लाज कोण, तुका मोकलिता लाज कोणा, उपवास पारणे राखीला दारवंता, उपवास पारणे राखीला दारवंता. कामोकलीला लाज कोण, तुका मोकलीला लाज उपवास पारणे राखीला दारवंता, उपवास पारणे राखीला दारवंता. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मला प्रेम मिळालं माझ्या वडिलांची मिरासिका देवा,
तुझी चरण सेवा उपवास पारणे राखीला वंश परंपरा दासमी अंकित विश्वंभर म्हणजे 7 पिढ्यांपासून परंपरेनं मला प्रेम मिळालं. ते प्रेम मिळालं आणि ते उपभोगत असताना एका अतिउच्च अवस्थेला ते पोहोचले आणि तिथं आनंद उपभोगत असताना तुकोबरायांच्या अंतःकरणामध्ये भीती जागृत झाली. बघा, एक मी मगाशी सांगितलं प्रेम मिळवावं आणि मिळवलेलं प्रेम जसं संसारामध्ये धन वाढवावं तसं प्रेम काय करायचं, कल्याण ते अशोकक्षेम वाढो प्रेम. काय करायचं, प्रेमाला वाढवायचं. वाढो प्रेम आगळे आणि एका अतिउच्च शिखरावर पोहोचल्यानंतर बस तुका मने खातो आनंदाचा लाडू नका चरफडू घ्या रे तू. आता एका अतिउच्च शिखरावर जर पोहोचलो, आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग सारे जगच आनंद रूप आहे. त्या अतिउच्च शिखरावर पोहोचल्यानंतर तुकोबरांच्या अंतःकरणामध्ये एक भीती निर्माण झाली की आता मी इथे आनंद उपभोगतोय, या आनंदामध्ये खंड तर पडणार नाही ना. म्हणजे माझ्या या भावामध्ये देवाशी जो प्रेमभाव आहे, कारण प्रेमभाव वाढवायचा मग त्याच्याशी संबंध जोडावे लागतात, त्याच्याशी नातं जोडावं लागतं. मग देवाशी नातं जोडून आम्हाला प्रेम वाढवावं लागतं. मग त्याच्याशी नातं कोणतं जोडावं, वात्सल्य भावानं. देव माझा मुलगा मी त्याचा बाप, देव माझा मुलगा मी त्याची आई, नातं जोडायचं. मग त्याला माझ्या बाळाला जे आवडतं ते त्याला खाऊ घालायचं, लहान मुलासारखं वात्सल्य भाव. दुसरा प्रकार, देव माझा बाप आणि मी त्याचा मुलगा, देव माझा बाप आणि मी त्याची मुलगी, हे नातं वात्सल्य भावाचं. दुसरं भाव जागृत करायचं असेल तर देवाशी सख्य भाव, सख्यपणे अर्जुन नरनारायण, देव माझा मित्र आणि मी त्याचा मित्र. मग हे नातं जोपासत असताना देवाला जर मित्रत्वाचं नातं जर आम्ही ठरवलं की देव माझा मित्र, तर मग आपण बाजारातून जर वडापाव जरी आणला तरी अर्धा त्याला कोणाला, कारण मित्र आहे ना, सख्य माझा मित्र, देव माझा मित्र. एवढंच नाही, दासाचा भाव, दास्य निकट हनुमंते पायी केले, देवाशी दास, देव माझा मालक आणि मी त्याचा दास नातं. एवढंच नाही, त्याच्याही पुढचं नातं वाढवण्यासाठी माधुर्य भाव, म्हणजेच काय, देव माझा नवरा आणि मी त्याची नवरी, देव माझा नवरा मी त्याची बायको. तुकोबरायांचं असं नातं जोपासलंय बरं माधुर्य भावानं. नवे नवे तर आपल्या वारकरी संप्रदायामध्ये असं एक वारकरी भूषण होऊन गेलं जी ज्ञानेश कन्या आहे, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गुलाबराव महाराज असं म्हटलं जातं. ते स्वतःला ज्ञानोबरायांची कन्या समजायचे, डोळ्यांनी दिसतच काही नव्हतं. आजही म्हटलं जातं ज्ञानोबरायांचा जो समाधीचा फोटो आहे ना, फेटा बांधलेला, हा फोटो अंध असलेल्या गुलाबराव महाराजांच्या संकल्पनेतून निर्माण झालेला. ते गुलाबराव महाराजांनी अनेक साधनांनी भगवंताची साधना केली, अनेक मार्गानं अनेक भावानं. त्यात त्यांनी एक माधुर्य भाव जोपासला होता, म्हणजे देव माझा नवरा. हातामध्ये ते चुडा घालायचे, शृंगार करायचे, पुरुष असून साडी नेसायचे, देव माझा नवरा. एवढंच नव्हे, स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस, आपण जर त्यांच्या जीवन प्रवास पाहिला, 56 साधनांनी भगवंताची आराधना केली. तो एक भाव त्यांचा माधुर्य भाव होता. भगवत स्त्रियांसारखे देव माझा नवरा मी त्याची बायको, रामकृष्ण परमहंस साडी नेसायचे, चुडा घालायचे, मोठी टिकली कपाळाला लावायचे, कुंकवाचा टिळा लावायचे, स्त्रियांसारखा शृंगार करायचे. काही काळानंतर त्या माधुर्य भावामध्ये रामकृष्ण परमहंस असताना, नवल वाटेल तुम्हाला, रामकृष्ण परमहंसांना मासिक रजोदर्शन झालं. विठ्ठल, म्हणजे त्या आनंदाच्या अतिउच्च शिखरावर पोहोचल्यानंतर तुकोबरांच्या अंतःकरणात असा भाव निर्माण झाला, आता माझ्या या आनंदात खंड तर पडणार नाही ना. म्हणून तुकोबरा देवाकडे मागणी मागतात पहिल्या चरणात, आता माझ्या भावा, आता माझ्या भावा, आता माझ्या भावा, आता माझ्या भावा, हो आता माझ्या भावा, आता माझ्या भावा, आता माझ्या भावा, आता माझ्या भावा. अंतराय नको देवा, अंतराय
मनामध्ये त्यांना भीती वाटू लागली. देवा, माझ्या या आनंदात खंड तर पडणार नाही ना आता माझ्या भावा. देवा, आता अंतराय नको देवा. आणि माझ्या भाग्यानं बघा, तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक मार्ग आहेत. तुझ्या पर्यंत पोहोचण्यासाठी अनेक मार्ग आहेत. तुझ्यापर्यंत पोहोचायचं असेल तर देवा, एक तप, जप, यज्ञयाग, अनेक मार्ग आहेत नाही. पण नाथ बाबा त्याचा धिक्कार करतात. देवापर्यंत जाण्यासाठी ही मार्ग जरी असतील तरी यज्ञयाग स्वर्ग भोगाड येते, करिता तपे काम क्रोध खवळती, नित्यानित्य ज्ञानी अभिमान वाढती, करिता तीर्थाटन अहंकाराची प्राप्ती हो. धन्य ही आनंदाची सापडली वेळ, धन्य ही आनंदाची सापडली. कारण यज्ञाच्या योगाच्या वाट, यज्ञ करणं सोपं आहे का? यज्ञ करणं, एखादा यज्ञ याग करणं आता तर शक्यच नाही. बरं, जप तप करणं तरी शक्य आहे का? योगाची वाट जरी सोपी आहे का? योगाची वाट सोपी आहे का? योगाची या वाटा निघाला जो सुभाटा, तया दुःखाचाच वाट. योग याग विधीने नोहे सिद्धी वयाची उपाधी, दंभ धर्म वयाची उपाधी, दंभ धर्म. योग याग विधीने नोहे सिद्धी वयाची उपाधी, दंभ धर्म वयाची उपाधी, दंभ धर्म. ज्ञानोबराय मला दरडावून सांगतात हरिपाठामध्ये, येणे नो हे सिद्धी वयाची उपाधी. आणि ती सोपी वाट आहे का? योगाची वाट तुम्हाला वाटतं तेवढं सोपं आहे का? इकडून वाढा आणि इकडून सोडा, एवढं नाही. पद्मासन घालावं लागतं आणि ते बसल्यानंतर पद्मासन ब्रह्मरंध्रापर्यंत पोहोचायचे असते. मग त्यासाठी काय करावं लागतं? आपल्या इथे 6वा अध्याय आम्हाला सांगतो, इथे एक जगदंबा आहे, तैसे ते कुंडलिनी जगदंबा. मग तिचं स्वरूप सांगतात, कशी आहे? नागिनीचे पिले कुंकुमे नहाले, वळण घेऊन आले शेजे जैसे, तैसे ते कुंडलिनी मोटकी. तिला जाग करणं म्हणजे सोपं नाही महाराज. ही जीभ आहे ना खालून, जीभ तिला प्राप्त करण्यासाठी छेदन प्रक्रिया आहे. ही जीभ कापावी लागते. रोज केस एवढी 6 महिने कापायची, तिला सैंदव मीठ लावायचं खालून. नंतर दोहन प्रक्रिया, दोहायची, लांब करायची. मग ती आपल्या इथं ब्रह्मरंध्र आहे, लाळ येते तिथे, तिथं ती पोचवायची. मग आपल्याला अन्न पाणी नाही मिळालं तरी चालतं, ही वाट. पण ते करण्यासाठी काय करावं लागतं? शरीर शोषण, प्राण निरोधन, मनोजय हठयोग, बुधपिंडन कुंडलिनी कलिमल दलभंग, हा ऊर्ध्व वायूचा सेतू तोडून करी जोवर भंग, हा ब्रह्मारंध्री मिसळे, ब्रह्मारंध्री मिसळे परी मोक्षोदंग. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा, ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा, ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा, ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मग मी इकडे नाही गेलो, माझ्या भाग्यानं आले भागा ते करीतो. काय? हा नामस्मरणाचा मार्ग. आणि हा इतका सोपा आहे. सोपं आहे की नाही? सोपं आहे ना? पण तो घेण्यासाठी शहाणा पाहिजे बरं महाराज. शहाणा तो धनी. साधन पाहिजे सोपे आहे ते. ज्ञानदेव म्हणे नाम हे, पण सर्वत्र तुकोबरायांनाही तीच भीती वाटली की आता मला यातून बाजूला काढणारा अशी काही मंडळी येतील की बाबा इकडं चल, माझ्या बरोबर ये, मी तुला सुखाची प्राप्ती करून घेतो. तो म्हणतो बाबा मला काहीही खावं लागतं. घाबरू नको, माझ्याकडे काही खा, काहीही पे, विठ्ठल विठ्ठल. पण तुकोबराय म्हणतात आमचं तशी नाही साधना. आले भागा ते करीतो. पण यातून मला फापलवणारी बरीच मंडळी आहे. ती येतील आणि म्हणतील अरे काय ठेवलं ह्या वारकऱ्यांमध्ये, ही सर्व अडाणी मंडळी आहे, इथं जाऊन तुला काय आनंद मिळणार आहे. म्हणून आपल्याकडे तरुण मंडळी येत नाहीत. खंत वाटते याची. आपण आपल्या तरुणांना का नाही आणत पुढे? खंत आहे नाही का नाही आणत? आपण आपल्या मुलांच्या मनावर हे का बिंबवत नाही?
म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आता यातून मला बाजूला नेणारं कोण आहे तर माझं एक इंद्रियांचा राज आहे. चंचलामध्ये त्याचा पहिला नंबर आहे. मनो मधु करो मेघो मानिनी मधुनो मरुतः मा मधो मर्कट्यो मस्या मकारा दश चंचला. 10 मकारांमधले चंचल त्यातलं मन आहे. आता माझे मनच मला ह्यातून बाजूला नेऊ शकतं. मग देवा असं कर, ह्या आनंद मी उपभोगतोय आणि मला माझ्या भाग्यानं जे मिळालंय ते मी आनंद उपभोगतोय. माझ्या भाग्यानं ते मला मिळालं, पण यातून मला दूर करणारा दोष माझ्याच जवळ आहे, माझं मन आहे. या मनालाच इथं बांध. तिसऱ्या चरण दृढ माझे मना, दृढ माझे मना, दृढ माझे मना, दृढ माझे मना. तेरा खावे बांधून, तेरा खावे बांधून, आले भागाते करीतो, आले भागाते करीतो. बांधून आले भागाते करीतो, आले भागाते करीतो. रखुमाई. टाळी वाजवा सर्व, भजन करा. रखुमाई विठोबा रखुमाई, रखुमाई विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, दृढ माझे मन. देवा येथे बांध म्हणजे कुठं? येथे म्हणजे कुठे? येथे विशेष जागा आहे तुकोबारांची. अनेक प्रमाण. चित्ती तुझे पाय रूपाचे ध्यान, अखंड आता कोठे धावे मन तुझे चरण. देखील कारण का तिथंच का बांधायचं? कारण देवाची या जगतामध्ये तुम्ही अनेक देव पाहिले असतील, अनेक देव आपण पाहिले असाल. बघा, रामप्रभूंना पाहिलं तर हातामध्ये धनुष्यबाण घेतलेला शारंगधर, एक पाय पुढे एक पाय मागे रामाचा. माझा कृष्ण परमात्मा पाहिला तर एक पाय सरळ आणि एक पाय म्हणजे सरळाला सरळ आणि वाकड्याला. पण जगाच्या पाठीवर माझा पांडुरंग असा देवच कुठे नाही. विटेवर ज्याची पाऊले समान, तोची एकदान शूरदाता. समान तत्वावर म्हणजे सुख आणि दुःख, सुख दुःख समान सकळ जीवांचा असा हा देव. म्हणजेच समान तत्वावर, याच्या इथे भेद नाही. कोणीही या उच्च नीच काही, नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त देखोनिया. इथे भेद नाही. समचरण सरोजम सादरणीला बुधाबम जगन निहित पाणी मंडनम मंडना. तरुण तुलसीमाला कंदरम कंज नेत्रम सदयधव. असा जगाच्या पाठीवर माझ्या पांडुरंगासारखा ऐसा विटेवरी असा देव, जो समान तत्वावरती माझा भगवान हा व्याप आहे ना, व्याप्त आहे ना, आम्हाला आनंद देतो तो. म्हणून त्याचं ध्यान सुद्धा कसं आहे, तटस्थ आपल्या भक्तांकडे आहे. तटस्थ हे ध्यान विटेवरी. तुकोबाराय म्हणतात, मी ही वाटेने आता देवा माझ्या या वाटेत आता फाटा पुढू देऊ नकोस. आता आम्ही ह्या वाटेने चाललोय, पण ह्या वाटेतच मला आनंद वाटतो, बाकी कोणत्याच वाटेमध्ये आनंद. कारण ही वाट नामाची आहे, सुलभ आहे, सोपं आहे. पण तरी सुद्धा या वाटेनं, कारण का माहिती आहे का तुम्हाला? त्याचं कारण सांगतो आणि लगेच सेवा समूह. सोपं आहे नाम. कसं आहे? सोपं आहे, सोपं आहे महाराज. पण त्या सोप्याला आम्ही काय केलं, अवघड केलंय. कसं पटवून देतो बघा. एक मिठाचा व्यापारी होता. लक्ष देऊन ऐका बरं. एक मिठाचा व्यापारी होता. तो आपल्या मिठाचा व्यापार करत असताना ते वाहून नेण्यासाठी त्याने गाढवं ठेवलं होतं. गाढव एक. आणि रोज तो 100 किलोचं पोतं त्या गाढवाच्या पाठीवरती द्यायचा आणि तो विक्रीच्या गावामध्ये न्यायचं आणि ते मिठाचं विक्री करायचं आणि परत घेऊन यायचं. असे अनेक दिवस ते गाढव जायचं. पण जाताना मध्ये त्यांना एक नदी लागायची, गुडघे एवढ्या पाण्याची नदी. गाढव निघून जायचं त्यातून.
जाता जाता एक दिवस काय झालं, कोण जाणे त्या गाढवाचा पाय सटकला आणि त्याच्या पाठीवरचं पोतं पडलं नदीत. पाठीवरचं पोतं काय झालं, पडलं नदीत. आता त्या पोट्याचं वजन वाढलं असेल. हा, मग काय झालं, कमी झालं. त्या मालकाने परत ते पोतं त्या गाढवाच्या पाठीवर दिलं. गाढव पुढे निघालं, पण जाता जाता गाढव विचार करायला लागलं. गाढव जरी असलं तरी त्याला विचार असेल ना. गाढव त्याच्या पद्धतीनं विचार करू लागला आणि गाढव म्हणू लागला, अरे पाण्यात पडल्यानंतर काय होतंय, हलकं होत. सोपं, पाण्यात पडल्यानंतर काय होतंय, हलकं होतंय. ते गाढव रोज येताना मध्ये पडायला लागलं. आता त्या मालकाचं 1 दिवसाचं नुकसान झालं, 2 दिवसाचं झालं. ते म्हटले आता याला काय झालं, म्हटले याला खोड लागली. एखाद्याला खोड असते ना, ती जात नाही महाराज. बघा तुम्ही एखाद्या महाराजाला काही खोडी असते, ती खोड जात नाही. महाराज खोडी जात नाहीत. खोड जर असलेली जात नाही. तर त्या विचार केला त्या मीठ विक्री करणाऱ्या मालकानं, आता या गाढवाची खोड मोडली पाहिजे. मग म्हटलं काय करावं. त्याने अनेक वेळा दिवस विचार करून मग त्यानं काय केलं, एक दिवस त्या गाढवाच्या पाठीवर कापसाचं पोत, तुम्हाला माहिती आहे हो कापसाचं पोत. आता हे पोत जड होतं, कापसाचं जड होतं का बाळा, जड होतं कापसाचं. आता पण ह्या गाढवाला लागलेली खोड, ते गाढव मध्ये आलं आणि खोडीप्रमाणे ते यानं ते पोतं त्याच्या पाठीवर दिलं. आता काय झालं, वजन वाढलं ना. गाढव कुठलं जाता जाता. आता माझा आता संपला माझा दृष्टांत. आता एक लक्ष द्या. आता त्या गाढवाला एवढी तरी अक्कल पाहिजे होती की नाही. रोज त्याच्या पाठीवर देत होतं, त्याचा भार जास्त होता. अरे येड्या, आज दिले ते हलकं आहे ना, मग हलक्याला काय अजून हलकं करायचं. तसं नामस्मरण हलकं आहे. मी गाढवाचं नव्हतं सांगत. विठ्ठल तुकोबाराय म्हणतात, आता माझ्या वाटेमध्ये देवा मी नामस्मरणाच्या वाटेने चाललोय. आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार आम्ही नामाचे, मी या वाटेने चाललोय देवा. याच वाटेमध्ये मला खूप आनंद आहे. फक्त हा माझा आनंद असाच टिकून राहू दे, बस, बाकी काही नाही. तुकोबाराय मागणी मागतात आणि आम्हाला सांगतात, जरी म्हणत असतील काही मागणी महानिश्चित मागायचं नाही, पण काय मागायचं ते हे मागा. देवाकडे मागायचं तर देवा प्रेमभाव मागा, बाकी दुसरं काहीच नको. त्या राजानं मागितलं होतं तसं नाही. एका राजावर कोणतरी देव प्रसन्न झाला, तुम्ही ऐकली एक कथा. आणि मग त्याला म्हटलं बाबा माग, तुला काय मागायचं. तो म्हटला देवा मी ज्याला हात लावेल त्याचं सोनं होऊ दे. काय झालं, तो जे खाण्यासाठी जरी पाण्याची बाटली घेतली किंवा पाण्याचा तांब्या, त्याचं सोनं. जेवणासाठी हातात घास घेतला त्याचं. अहो त्याच्या लाडक्या मुलीला, बापाचं प्रेम मुलीवर असतं, मुलीला हात लावला तरी ती, म्हणजे मागणाऱ्याला अक्कल पाहिजे. आपण संतांकडे पाहून मागायचं. येतं वडील जे जे करीते दया नाम. आमचे वडील आमचे संत आहे. संत मार्गाने, संतांनी जो मार्ग दाखवला तुकोबाराय म्हणतात, मी त्याच वाटेने चाललोय. आता देवा माझ्या या वाटेत फाटा पुढं देऊ नकोस. शेवटचं चरण. तुका मन वाटे, 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 तुका मन वाटे. नका पडो फोटो फाटे, नका फोटो देव फाटे, देव फाटे. भागाय भागा करीतो आले भागा करू. हरी नका फोटो देव फाटे, नका फोटो देव फाटे, देव फाटे.
भागा ते करी नाम उच्चारो तुझे नाम उच्चारितो 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 तुझे नाम उच्चारितो उच्चारितो आले भागा ते करू आले भागा ते करी हरी तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो आले भागा ते करीतो आले भागा ते करीतो ज्ञानेश्वर माऊली माऊली द्वारा तुकाराम 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 बोला सर्व मोठ्यानं तुकाराम सर्व तुकाराम 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 कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम ज्ञानदेव तुकाराम का म्हणावं त्याचं कारण आहे, आज आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. त्याचं जर काही कारण असेल तर माझ्या ज्ञानोबरायांचे ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायांचं वाङ्मय आहे मराठीतलं. माझा मराठाची बोलू कौतुके अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके माझ्या ज्ञानोबरायांचं वाङ्मय, माझ्या जगद्गुरु तुकोबरायांची गाथा. म्हणून अभिजात भाषेचा दर्जा. अभिजात म्हणजे काय? ज्या भाषेला इतिहास असावा, ती कोणाची कॉपी केलेली नसावी. आपली मराठी भाषा स्वतःचा इतिहास आहे, स्वतःची भाषा आहे. माझ्या ज्ञानोबरायांनी त्याला अलंकार दिला मराठी भाषेला, आणि तीच ज्ञानेश्वरीच्या रूपानं. म्हणून आम्हाला अभिमान वाटायला पाहिजे आपल्या मराठी भाषेचा. झालेली सेवा खरं तर आपल्या सह्याद्री नगरामध्ये आल्यानंतर आनंद वाटला. जुनी परंपरा आहे. वैकुंठवासी गुरुवरे कोंडाजी बाबा डेरे, वैकुंठवासी महादेव बाबा जगताप, आदरणीय हरिभक्तपरायण शिवाजी महाराज जगताप, ही सर्वच मंडळी, ही सर्व प्रेमाची मंडळी, आदरणीय आमचे वाघ महाराज असतील, कंवर महाराज असतील. झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या साक्षीनं गणपती बाप्पांच्या चरणावरती, पंढरीश पांडुरंग परमात्मा ह्याच्या चरणावरती समर्पित करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.